अलंकापुरी अर्थात आळंदी जेवढा आध्यात्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे, तेवढीच विवाहांसाठी ही नावाजलेली ही नगरी आहे। प्रेमी युगलांची इथं सहज लग्न लावून दिली जातात। कुटुंबियांची परवानगी नसेल तर आळंदीत जाऊन लग्न करायचं आणि संसार थाटायचा, यासाठी खर्चही कमी। पण आता लग्न करण्यासाठी आळंदीला जाण्याचा विचार करणाऱ्या प्रेमी युगलांनो जरा सावधान। आता आळंदीत लग्न करणं महाग झालंय। नगरपालिकेनं नवीन अर्थसंकल्पात आळंदीमध्ये होणाऱ्या प्रत्येक लग्नासाठी मंगल कार्यालयाकडून 1000 रुपये घेण्याचा निर्णय घेतलाय। आळंदीत नोंदणीकृत मंगल कार्यालयांची संख्या जवळपास 125 आहे, तर धर्मशाळा आणि नोंदणी नसलेल्या मंगल कार्यालयांची संख्या 350 आहे। या ठिकाणी सरासरी महिन्याला 600 ते 700 लग्न होतात, त्यात बहुतांश लव्ह मॅरेज असतात। आता आळंदी नगर परिषदेची दृष्टी या लग्नांवर पडलीये। आळंदीमध्ये झालेल्या लग्नांची नोंद राहावी, काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत, यासह नगर परिषदेचं उत्पन्न वाढावं, हाही यामागचा हेतू आहे। ज्यावेळेस आम्ही मंगल कार्यालयांना सेवा आम्ही उपलब्ध करून देतो, त्या सेवेच्या बदल्यामध्ये आपण 1000 रुपये सेवा शुल्क घ्यायचं, हा उद्देश ठेवून अर्थसंकल्पामध्ये ती तरतूद करण्यात आली आहे। मंगल कार्यालय मालकांनी मात्र या निर्णयाला विरोध केलाय। मुळात आळंदीमध्ये फक्त प्रेम लग्न होतात असं नाही, अनेक आर्थिक दुर्बल कुटुंबियांची लग्न इथे होतात। त्यांचा खर्चही 1000 रुपये नसतो। ते 1000 रुपये कसे देऊ शकतील असा सवाल करत मंगल कार्यालय मालकांनी या निर्णयाला विरोध केलाय। त्या धर्मशाळेमध्ये त्या समाजाचे आर्थिक दुर्बल घटक जे असतात, ते स्वतः येऊन तिथं अगदी त्यांना मोफत सुद्धा व्यवस्था त्या धर्मशाळेमार्फत केली जाते, कारण का ते त्या समाजाचे मेंबर असतात आणि अगदी कमीत कमी खर्चामध्ये सामान्य माणूस आळंदीत येऊन लग्न करू शकतो। त्यामुळे हा जो 1000 रुपयांनी आकारलेले आहेत ते गैर आहे। आता नगर परिषद आणि मंगल कार्यालय मालकांमध्ये सुरू झालेल्या या वादात काय निर्णय होतोय याकडे अनेकांचं लक्ष आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।